कारवाईला सुरुवात झालेली आहे। दृश्य आपण बघतोय जेसीबीने सगळ्यात आधी शेड जे आहे त्या ठिकाणी तोडलं जात आहे आणि त्यानंतर घराचं जे कॉन्क्रीटचं पक्क बांधकाम आहे ते सुद्धा तोडलं जाणार आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये फहीम खान याचं संजय बाग कॉलनीतलं हे घर जे आहे ते अनधिकृत घर असल्याचा नोटीस काल महानगरपालिकेनं बजावला होता आणि आज आपण बघू शकतो ही थेट कारवाई नागपूर महानगरपालिकेच्या टीमकडनं सुरू आहे। बघा मोठी टीम या ठिकाणी आलेली आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, लोकांच्या भावना तीव्र होऊ नये म्हणून चोख सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। हे बघा प्रत्येक गल्ल्या, कारण की सगळ्यात महत्त्वाचं ही कारवाई होत असताना फहीम खानच्या घराकडे येणाऱ्या प्रत्येक गल्ल्या ज्या आहेत त्या सील करण्यात आलेल्या आहे। माध्यमाचे प्रतिनिधी, पोलीस आणि महानगरपालिकेचे कर्मचारी सोडल्यास कोणालाही या ठिकाणी प्रवेश जो आहे तो दिला जात नाही। आणि आपण हे बघा या ठिकाणी टीनचं शेड जे लागलं होतं ते शेड सुरुवातीला तोडण्यात आलेलं आहे आणि आता हे घर जे आहे ते तोडण्याचं काम सुरू होत आहे। दंगेखोरांना माफी नाही, कठोर शिक्षा होणार, त्यांचे अनधिकृत बांधकामं तोडले जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सांगितलं होतं आणि त्या संकेतानंतर आता ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। धडक कारवाई नागपूर महानगरपालिकेकडनं या ठिकाणी सुरू झालेली आहे। बघा हे दृश्य संजय बाग कॉलनी परिसरात हे घर 900 स्क्वेअर फुटाचं अनधिकृत बांधकाम असल्याची नोटीस काल बजावण्यात आली होती। NIT ने ही जागा जी आहे ती फहीम खान यांच्या आईला दिली होती आणि त्यानंतर हे बांधकाम जे आहे ते अनधिकृतपणे करण्यात आल्याचा ठपका जो आहे तो महानगरपालिकेकडून ठेवण्यात आला होता आणि आता आपण बघू शकतो या ठिकाणी ही कारवाई, धडक कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे। नागपुरात गेल्या सोमवारी म्हणजे जवळपास 8 दिवस झाले हिंसाचाराला। सोमवारी जो हिंसाचार झाला त्याला मुख्य जबाबदार फहीम खान असल्याचं पोलिसांनी ठपका ठेवलेला आहे। त्याबाबत चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि आता आपण बघू शकतो या ठिकाणी ही कारवाई या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक जे आहे त्यांच्याकडनं ही कारवाई केली जात आहे। अतिक्रमण विरोधी पथकाची नागपुरात नेहमी कारवाई होत असते पण ही वेगळी कारवाई आहे कारण की दंग्यात सहभागी असलेला जो मास्टर माइंड आहे त्याच्या घरावर कारवाई होत असल्याचं महानगरपालिकेने सांगितलं। तिसरी जेसीबी या ठिकाणी पोहोचलेली आहे। बघा ॲक्शन मोडवर आहे। काही तासात हे संपूर्ण 900 स्क्वेअर फुटाचं बांधकाम जे आहे ते तोडलं जाणार असल्याचं महानगरपालिकेकडनं सांगण्यात येत आहे। 11 वाजताची वेळ दिली होती आणि 11 वाजता ही कारवाई नागपूर महानगरपालिकेकडून सुरू झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो आणि हे बघा प्रत्येक घरावर या घरावर पोलीस आहे, व्हिडिओ चित्रीकरण सुरू आहे। या घरावर पोलीस आहे, म्हणजे सुरक्षेची कडेकोर बंदोबस्त जी आहे ते या ठिकाणी आहे पोलिसांचे आणि आता हे JCB जे आहे ते तोडकाम सुरू केलेलं आहे। सुरुवातीला हे शेड तोडलं, कालच नोटीस आल्यानंतर 24 तासाचा नोटीस होता, त्यानंतर फहीम खानच्या परिवारानं त्याचं घर जे आहे ते खाली केलं, संपूर्ण सामान काढलेलं आहे। बघा एक वॉल कंपाऊंडची भिंत सगळ्यात आधी तोडली आहे। हे बघा वॉल कंपाऊंडची भिंत तोडण्यात आली आणि त्यानंतर आता हळूहळू बांधकाम जे आहे, मुख्य बांधकाम जे आहे ते तोडलं जाणार आहे। बघा हे दृश्य या ठिकाणी आपण बघू शकतो। चोख सुरक्षा व्यवस्थेमध्ये हे संपूर्ण बांधकाम जे आहे ते या ठिकाणी तोडलं जात आहे। नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे आणि आपण ही ॲक्शन बघू शकतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले होते की अनधिकृत बांधकाम तोडणार आणि 2च दिवसात नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आलेली आहे। सोमवारी घडलेला हिंसाचार, 4 तासात हिंसाचार रोखण्यात पोलिसांना यश आलं, त्यानंतर धरपकड सुरू झाली। ॲक्शन मोडवर पोलीस होते। अरेस्ट 100पेक्षा जास्त जणांना अरेस्ट केलं, त्यामध्ये फहीम खान हा सुद्धा आहे आणि या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य आरोपी फहीम खान असल्याचं पोलिसांनी ठपका ठेवल्यानंतर आता यात हिंसाचारातील आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोजर, UP पॅटर्न दिसत आहे। उत्तर प्रदेशामध्ये दंगल घडली की अशा प्रकारे त्या आरोपींवर बुलडोजर कारवाई होत असते। नागपुरातही तो पॅटर्न आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर राबवला जातोय अशी परिस्थिती आहे। हे बघा घर जे आहे संपूर्ण घराचं बांधकाम या ठिकाणी तोडलं जात आहे। नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे आणि ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। या सगळ्या याच्यात वेगवेगळे आरोपी आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तशा प्रकारचे व्हिडिओ, लोकांना भडकवणारे व्हिडिओ व्हायरल करणे, लोकांच्या भावना ज्या आहे त्या भडकवणे आणि हिंसाचार घडवण्यासाठी लोकांना प्रवृत्त करणे, हे सगळे आरोप जे आहे ते फहीम खानवर लावण्यात आलेले आहे आणि त्यामुळेच नागपूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आहे। 900 फुटाचं हे बांधकाम आपण बघता, हे बांधकाम तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। हे बघा हे दृश्य आपण या ठिकाणी बघू शकतो। हे वरिष्ठ पोलीस अधिकारी, हे बघा हे सुरुवातीला टिनचं शेड तोडलं, त्यानंतर
वॉल कंपाऊंड जे आहे ते या ठिकाणी तोडण्यात आलेलं आहे आणि आता बॅरिकेटिंग लावली जात आहे। हे बघा हे दृश्य हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। हे बघा नागपूर सर सर्वसामान्यांना प्रवेश नाही नाही चलो किती वेळ कारवाई चालणार आहे सर? आता ते एनएमसी वर डिपेंड आहे ते 3 जेसीबी या ठिकाणी आहे, पोलीस सुरक्षेचं काम करत आहे आणि नागपूर महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी जे आहे ते अतिक्रमण हटवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करतायत। आपण हे दृश्य परत एकदा दाखवतोय। सगळे पोलीस म्हणजे राज्य राखीव पोलीस दल आहे, दंगा नियंत्रण पथक या ठिकाणी तैनात आहे आणि चोख पोलीस व्यवस्थेमध्ये ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, सुरू झालेली आहे। कालच नोटीस बजावला आणि 24 तासाच्या आत ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। संजय बाग कॉलनीतलं हे फहीम खान यांचं घर त्याच्या आईच्या नावावर असल्याचं सांगितलं जात आहे। फहीम खान याला त्याच्या परिवाराला ही जमीन जी आहे ती नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट NITने दिली होती 30 वर्षाच्या लीजवर, परंतु बांधकाम जे केलं ते अनधिकृत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आणि हे घर तोडण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून सुरू आहे। हे बघा या ठिकाणी अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई जी आहे ती धडक कारवाई या ठिकाणी सुरू आहे आणि जवळपास 3 ते 4 तास ही कारवाई चालणार असल्याची माहिती आहे, कारण की घर खाली केलं आणि आता हे घर तोडण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। छोटंसं जनरल स्टोअरचं दुकान फहीम खानचं होतं ते दुकान या ठिकाणी खाली दिसते आपल्याला आणि ही संपूर्ण परिस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपण बघू शकतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।